खूप वेदनाशामक घेऊन सुद्धा गुडघेदुखी थांबत नाही, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण बघणार आहोत काळा धोत्रा. काळा धोत्रा म्हणजे याच्या पाठीमागे काळसर वर्ण असतो, पाठीमागच्या रेषा काळ्या असतात. शिवाय ह्याला एक भोंड येतं, ते सुद्धा काळसर रंगाचं असतं. या काळ्या धोत्र्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये प्रचंड सांगितलाय, तो म्हणजे वेदना स्थापक, वेदनाशामक म्हणून. तर काय करायचंय, तर गुडघेदुखीमध्ये जर सूज आणि गुडघेदुखी खूप असेल तर याची 3-4 पानं काढायची. त्याच्यानंतर सर्वसाधारण 4 ते 5 पानं एरंडाची आणि सर्वसाधारण 20 ते 25 पानं निरगुडी आणि शेवग्याची, अशी 4 प्रकारची पानं एकत्र घ्यायची, वाफलायची, त्याच्यामध्ये सैंधव घालायचं, वाटायचं आणि गुडघ्यावरती त्याचा पोटीस बांधायचा आणि त्याच्यावरती सुती कापड बांधायचं. किती वेळ? 25 ते 30 मिनिटांसाठी रोज हा उपाय करायचा. सर्वसाधारण 10 ते 15 दिवसामध्ये तुमची गुडघेदुखी तर कमी झालेली दिसेलच दिसेल, शिवाय गुडघ्यावरची सूज सुद्धा गायब झालेली दिसून येईल तुम्हाला.